त्यांना सहकार्य करणारे आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब पवार साहेब यांचं आपण टाळ्याच्या गरज अभिनंदन करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. मी पुन्हा एकदा माननीय जयरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. हा जो आपला योद्धा आहे, योद्धा म्हणतो मुद्दाम, शेवटी ही लढाई तशी सोपी नाही आहे, सोपी नव्हती. मला वाटतं एक असा योद्धा आपल्याला मिळाला, समाजाला मिळाला, त्यातून समाजाचं जे परिवर्तन आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि जयरंगे पाटील साहेबांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आश्वासित करू इच्छितो की आमच्या महायुती सरकारनं, आमच्या राज्य सरकारनं जे जे आश्वासन आपल्याला या GRच्या रूपाने दिलेलं आहे ते सगळे आश्वासन निश्चितपणे आम्ही पूर्ण करून दाखवू अशा प्रकारची खात्री पाटील साहेब मी आपल्याला देतो. मनापासून आपलं अभिनंदन करतो. माझी सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे जे राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत, आपण अतिशय शांतप्रिय आहात, शांततेच्या मार्गाने आपण परत घरी जायचं आहे. कुठं अनुचित प्रकार घडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आपला मराठा बांधव हा किती शिस्तप्रिय आहे हे आपल्या सगळ्या राज्याला आणि जगाला दाखवून द्यायचं आहे. तुमच्या सगळ्यांच्या असीम प्रयत्नातून, त्यागातून आज हे मिळालेलं जे यश आहे, माननीय जयरंगे पाटलांच्या नेतृत्वाला मिळालेलं जे यश आहे ते यश हे आपल्या सगळ्यांना अधोरेखित करायचं आहे. मी मनापासून पुन्हा एकदा जयरंगे पाटील साहेबांचं आणि आपल्या सगळ्या तमाम मराठी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जाण्याकरता शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य परमेश्वराने द्यावं आणि हे आजचा जो निर्णय झाला आहे तो पूर्णतेला जाण्यासाठी परमेश्वराने आम्हाला इच्छाशक्ती प्रदान करावी अशी विनंती करतो. मनापासून धन्यवाद. आता आपण गणपतीच्या आरतीला आपण सगळे उपस्थित राहावं, उभं राहावं अशी विनंती करतो. मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बांधवांनो, या मीडियाच्या प्रतिनिधींना जे तुम्ही भरभरून प्रेम दिलं, या मीडिया प्रतिनिधींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.